नमस्कार. काजूची भाजी बनवलेली आहे आणि त्याची रेसिपी शेअर केलेली आहे. तर सगळ्यात आधी काजू हे कोकणात पिकवले जातात आणि म्हणजे आम्ही जरी कोकणातलं असलं तरी पुण्यात राहतो आणि हे ऑनलाईन पद्धतीने कुठेही अवेलेबल असतात. तर सगळ्यात आधी आपण रेसिपीला सुरुवात करूया. मी इथे उकळतं पाणी घेतलेलं आहे. जे काजूचे गर असतात ना त्याला चीक असतो. म्हणजे बघू शकता हे जे गर आहे त्याला अजून बाहेरून साल असतं एक ते काढलेलं आहे आणि याच्यावरती आणखीन एक साल आहे आणि याला चीकसुद्धा आहे. तर हे मी उकळत्या पाण्यात टाकलेले आहेत. हे अर्धा ते पाऊण तास याच्यामध्ये ठेवायचे आहेत म्हणजे जेणेकरून त्याचं साल पण व्यवस्थित निघेल आणि त्याचा चीक देखील निघून जाईल. इथे हळूहळू चीक या पाण्यामध्ये उतरत आहे आणि त्यानंतर मी मसाल्याची तयारी करणार आहे. तर मसाल्यासाठी इथे मी उभा चिरलेल्या 2 कांदे घेतलेले आहेत, सुकं खोबरं, कोथिंबीर, 1 इंच आलं आणि लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. एवढंच मी वाटणामध्ये घेणार आहे. तर हे पश्चिम कोकण म्हणजे रत्नागिरी, गुहागर ह्या भागातली ही पद्धत आहे. आमच्याकडे सुक्या खोबऱ्याचा वापर केला जातो आणि दक्षिण कोकणामध्ये म्हणजे सिंधुदुर्गमध्ये ओल्या नारळाचा वापर केला जातो. आता सगळ्यात आधी इथे सुकं खोबरं मी भाजून घेणार आहे. हे तांबूस रंग येईपर्यंत भाजून घेतलेलं आहे. त्यानंतर हे काढून घेते आणि त्याच कढईमध्ये मी कांदा भाजून घेते. आता याच्यामध्ये कांदा आणि लसूण मी भाजून घेते. आलं, लसूण आणि कांदा हे सगळं तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि थंड करायला ठेवते. तोपर्यंत मी याची साल काढून घेणार आहे काजूची. कलर बघू शकता बदललेला आहे पाण्याचा, म्हणजे काजूचा चीक याच्यामध्ये उतरलेला आहे आणि साल पण याची व्यवस्थित निघणार आहे. आता तर ही पद्धत वापरली ना तर पटकन साल निघते आणि पूर्ण चीक देखील निघून जातो. नाहीतर आपल्या हाताला त्याचा चीक लागू शकतो. म्हणून शक्यतो उकळत्या पाण्यामध्ये काजू टाकून नंतर त्याची साल काढायची आहे. ही अशी पातळ साल आहे ना तर त्याच्यावरून जाड आवरण असतं त्याला, म्हणजे त्याची साल अजून बाहेरून एक असते आणि ती कशा प्रकारे काढायची ना ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर आमच्या गावी ना ह्याला म्हणजे जिथं पिकतं त्या ठिकाणी ह्याला काजूची बी किंवा फक्तच बी असं म्हटलं जातं. आणि सगळे गर आपले काढून झालेले आहेत. आता फोडणीची तयारी करायची. मसाला देखील आपला तयार आहे. सगळ्यात आधी तेल घ्यायचं. तेल कडकडीत गरम झाल्यानंतर मी जिरं टाकलेलं आहे. जिरं टाकतानाचा व्हिडिओ स्किप झालेला आहे. त्यानंतर मोहरी, दोन्ही चांगलं तडतडलं ना त्यानंतर एक मोठा कांदा कट करून घेतलेला आहे. तो तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचा. त्यानंतर एक टोमॅटो मी त्याची प्युरी करून घेतलेली आहे. ती देखील आपण परतून व्यवस्थित घ्यायची आहे. हे दोन्ही व्यवस्थित शिजलं पाहिजे. आणि त्यानंतर जो मसाला केलेला आहे ना कांदा आणि खोबऱ्याचा, तो मी परतून घेते. आता जे मसाले अवेलेबल असतील ना आपल्याकडे ते सगळे टाकायचे आहेत. इथे मी तिखट मसाला, हळद, गरम मसाला असे जे मसाले होते ते सगळे टाकून घेतलेले आहे. आता पुन्हा एकदा हे व्यवस्थित परतून घेते. त्यानंतर गर टाकून घेते आणि हे गर ना थोडे कडक असतात, पण कुकरला लावले तर खूपच ते अगदी मऊ पडतात. त्याच्यामुळे मी गरम पाण्याचा वापर करणार आहे इथे हे गर शिजण्यासाठी. शक्यतो गरम पाण्याचाच वापर करायचा आहे. मी कधी काजूची भाजी करताना कुकरचा वापर करत नाही. फक्त गरम पाणी ओतलं की ते व्यवस्थित शिजतं आणि चव देखील छान येते. चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि झाकण ठेवून हे व्यवस्थित अगदी मऊसूत होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. टाकलेल्या पाण्यामध्येच ते शिजलं पाहिजे. त्यानंतर इथे आपली भाजी तयार झालेली आहे. थोडा जास्त वेळ लागतो
पण उकळत्या पाण्याने भाजी छान होते. आणि ह्या ओल्या काजूच्या गराची भाजीची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.